होय काय डोसक्यात 4 केस आहे ती पण उपडचिल. अरे भावानं तुमच्या मागे एक पोरगी ती माझ्याकडे बघते काय त्यानं बघू नका तिकडे बहुतेक मी आवडलो तिला बघते बघ यस जमले वाचो पहली नजर में ऐसा जादू कर दिया बघायला लागल्या अय विश्ल्या हीच काय हीच बघत्या काय आईच्या गावात या बुरट्याच्या नादात आज मार खायला लागते बहुतेक ए आमच्या मित्राकडे कशाला बघतेस परत बघितलंस का नाही डोळं काढून कट्टे खेळीन. भावानं जरा शांत घ्या की जरा काय शांत घ्या तुझ्याकडे बघते नो काही अरे बघत होती म्हणजे प्रेमानं बघत होती रागानं काय काय म्हणलास तू माझ्याकडे बघत होतीस काय बघत होतीस तू माझ्याकडे काय म्हणलास होतीस तू माझ्याकडे बघत अरे मी आणि तुझ्याकडे बघेन तोंड बघितलंस का आरशात हा रोज बघतो की काय झालं रे ए बाटक्या तू कोण विचारणार स्वाती काय झालं दादा अरे हा मुलगा माझ्याकडे बघत होता कोण हेव का मी पण नव असणार आज बघत होता सुकायच्या माझ्या बहिणी बघतोयस मी नव तीच बघत होती मॅड गावात आयला ही बघते ती चौथ्या आम्ही बघितली का आम्ही वाईट ये भेदभाव कशासाठी दादा बुलट्या पुन्हा जर माझ्या बहिणीने बघितलंस तर परस्तवर मारीन आणि पडलास का पुन्हा आणि मारीन नाही एवढा नाही बघत छान बारायला माफ करा चल पैज न चल ग स्वाती डाळ हल्ली लागलं काय रे जोरात तुमच्या नादात त्या पुरीच्या भावाचा मार खाल्ला मी अरे भावा त्या पुरगीला विचारा गेलो तू तुझ्याकडे काय बघतेस म्हणून आम्ही जोडीदार आहे तुझं का भामट्यानं तुमच्यासारखं जोडीदार असलं दुश्मनाची बी गरज नाही चालेल दादा मी येते मैत्रिणीकडनं अगं स्वाती थांब मी सोडतो तुला गाडीवरनं नाही नको दादा जाते मी सायकलवरनं बर बर जा हा अय वैभ्या भावा काय रे भावा अरे गाडीत चावी दे की जरा देतो पण लवकर याच माग हा येतो लगेच गावात येणार आहे लगेच येतो वाट बघ हा? वाट बघायला होत नाही लगेच येतो हा बर बर चालतंय कसला चांगला आहेस तू भावा मुआ. ए लय मस्का लावू नको जा हा. लवकर ये. येतो येतो अरे भावा मला गावात सुडकी स्टँडवर जाणार आहे अरे स्टँडवर नाही जाणार मी इथं जाणार आहे इथं मग तिथंवर तर ने अरे इथं इथं जाणार आहे इथं मग तिथं जिथंवर जाणार आहे तिथंवर ने चल इथं जाणार आहे उत्तर त्या माणूस गाणे घोड्याच्या हा जा जा इथं जाणार आहे मी गेलं का काय चालय लिफ्ट मागाय अरे थांब की ने की मला अरे इथं 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 जाणार आहे इथं तुला शाप लागणार आहे माझा चांगला नाही होणार तुझं चालत यायला लावलं हॅलो विश्ल्या भावा बोल. अरे तुला एक सांगायचं राहिलं गाडीचं दोन्ही पण ब्रेक फेल आहे ती शिस्तीत जा बरं झालं बाबा लवकर सांगितलंस नाहीतर माझा ऍक्सिडेंट झाला असता बरं आहे की मला याला उशीर होईल जरा निवांत ये भावा काय गडबड नाही ठेवू का अरे सकाळीच्या काय ठेव का बिना ब्रेकची गाडी दिल्याशिवाय मला इथं ऍक्सिडेंट झालाय माझा एक पोरगी गाडी खाली येता येता वाचल्या गाडीला काय झालेलं नाही नव्हता अरे तुकडीच्या मला विचारायचं राहिलं आणि गाडी चिंता लागली होती तुला ठेव फोन ए बावळटा समोर बघून गाडी चालवता येत नाही का सॉरी अहो ब्रेक लागला नाही सॉरी काय सॉरी म्हणतायस का जरा तू रे स्वाती काय झालं ग अरे दादा पत्ती यानं माझ्या अंगावर गाडी घातली असती थोडक्यात वाचली मी काय अहो ब्रेक लागला नाही थांब थांब सुकाय तू तेच नका देवळात माझ्या बहिणीकडे बघत होतास होय होय दादा तोच आहे हा सुकायच्या माझ्या बहिणीच्या मागे लागलास. ओय, नाही. स्वाती लागलाय नको तुला नाही दादा नाही लागली आत्ता वाचलाय पुन्हा घाऊन देत पायच मोडतो बघ त्याचा ओय, अहो अहो थँक्यू वेलकम
सुकाईच्या माझ्या बहिणीत हात धरलास. अरे नाही दादा मी घसरत होती त्यानं मला वाचवलं. गप तू, आता याला सुट्टी नाही. अरे बुसणाऱ्या मी पेशंट आहे मला सारखी काका चारे विसल्या बाबा असं कसं झालं. अरे गायवर घालू नका जिवंत आहे मी मेघाल नाही. विसल्या बाबा मी काय म्हणतोय आपण त्या पुरगीच्या भावाची केस काढूया का? आपलं पुरगीच्या भावावर केस टाकूया काय? मला कोणावर केस टाकायचं नाही. कुठल्या अवधच आली माझ्या डोक्यातून तुम्हाला सांगितलं ती पोरगी माझ्याकडे बघत्या गेला शानगत तिला सांगत तेव्हापासून माझं ग्रहच फिरलं 7.5 मागं लागली माझ्या. विसल्या 7.5 आले बघ. अरे ती पोरगी आल्या बघ. अरे कशाला आल्या याला घालवा. आणि मी सॉरी म्हणायला आलीये तुला. माझ्या दादाचा गैरसमज झाला त्यामुळे तुला 2 वेळा मार खायला लागला. 2 वेळा नाही 3 वेळा. हा 3 वेळा सॉरी बर का. इट्स ओके. बरं उभी काय बस की. हा बसते. पायावलं बघ कुठची बघ बघा आलेच का मारा आलेच मला. सॉरी बसते. अगं पाया मोडतीस काय सॉरी म्हणलं की. गपकी. हा घे बिस्किटचा पुडा. थँक्यू बिस्किट घेऊन आलीस माझ्यासाठी. अरे खरं तर फुलांचा बुकेच आणणार होता. असं ते बिस्किट 1 नंबर खाया झाले. अरे पण 70 रुपयाला आहे ना म्हणून नाही आणला. त्यापेक्षा घरात आवाला बिस्किटचा पुडा पडलेला होता. कुत्र्यालाच घालणार होते म्हणलं तुला न्यावा. कुत्र्याला घालायचं बिस्किट आलेच मला इथे. अरे गंमत करते तुझी. जमतंय नवरी नटळली. काही दिवसानंतर स्वातीचा फोन. हॅलो बोल की स्वाती. हॅलो काय करतोस विशाल. काय ना बघ निवांत आहे घरात. अरे ऐक की माझ्या घरचे माझ्या लग्नाचं बघायला लागलेत. अरे वा मग कधी करूया लग्न. अरे मूर्खा तुझ्यासोबत नाही दुसरा पोरगा बघितलाय त्यांनी. काय तुम मुझे भूल जाओ या होने नहीं दूंगा मैं और मैं तुम्हें भूल जाओ काय रे. गप्पे गरिबांचा सुनील शेट्टी. स्वाती कोणावर बोलतात फोनवर? मैत्रीण आहे दादा. खरं सांग. दादा अरे मला एक मुलगा आवडतो आणि आम्ही लग्न करणार आहे. कोण आहे तो? तो नाही का तू त्याला मारलेलंच बघ. आजपासून 56 पोरांनी मारले तुझ्या पायात. त्यातला कोण? तो 56 नावा. कोण ज्याचा मी पाय मोडला त्यो? हा तोच. दादा तो लय चांगला आहे आणि मला त्याच्याबरोबर लग्न करायचंय. मला लय आवडतो तो. बर ठीक आहे पण त्याची चौकशी केल्याशिवाय तुमच्या लग्नाला परवानगी देणार नाही मी. चालतंय दादा त्याचा एक फोटो पाठव मला व्हॉट्सअपला. पाठवते. भावा रे स्वातीच्या घरातली तिच्या लग्नाचं बघायला लागली ती. मग जा की तिच्या घरला लग्नाची मागणी घाल. अरे आमच्या घरातली अजून माझ्या लग्नाचं काय बघण्यात आली ती कशात काय नाही आणि मी जाऊन माझं लगीन करा म्हटलं आमच्या घरातली परवानगी देतील का. भावा मी सांगतोच कर. बरोबर जा कर तसं काम होतंय तुझं. ओके ओके. हा दाद्या कुणीकडे गेलेलास. अगं मित्रांच्या बरं गेलो होतो बाहेर फिरायला. बोंबलत गावात हिंडण्याशिवाय काम धंदा आहे दुसरा काय ह्याला. अहो पप्पा तुम्हाला माहित आहे का. काय हा म्हणजे तुम्हाला माहित नाही मी. काय रे दाद्या. हा म्हणजे तुला पण माहित नाही. इकडे घ्या असं काय कायच्या काय ते आधी सांग की. अहो आमच्या वर्गातला करण्या शिंदे ते एका पोरगीला घेऊन पळून गेला. तिने लगीन केले. हुबलाक बोड्याची पोरं आजकालची भटकलीत सगळी. असल्या पोरांच्या नादाला लागू नकोस. अहो या पोरांचा काय दोष आहे. मग हे ऐका दी. भाई शादी तो 21 में ही हो जाए, 21-22 के अंदर हो जाए शादी. लड़की और लड़के सबकी हो जाए शादी. शादी विवाह समय से कर देने से बहुत बड़े फायदे हैं. म्हणते ती की 21-22 वर्षात लगीन केलं पाहिजे. कळलं का. पुढं ऐका. हाँ जल्दी शादी करने से ये होता है यदि सही वक्त पर शादी कर दोगे तो भटकने की सारी संभावनाएं खत्म हो जाएंगी. कळलं का. भटकणे की संभावना म्हणजे पोरग भटकत नाही. 22 वर्षापर्यंत लगीन झालं पाहिजे. बर तुझं वय किती आहे रे आता. 22 वर्ष. आयला तुझ्या लग्नाला लवकर बघितलं पाहिजे मग. हे प्रभू मी मागापासून हे समजवायचा प्रयत्न करतोय. मग एखादी पोरगी बघितली पाहिजे. त्याची काय गरज नाही. मी पोरगी पण बघितल्या. माकडा त्यासाठी मगाच्या नाटकं चालवली होतीस रे. बघू पोरगी. बाय. आईला पोराई जरा कसून चौकशी केल्याशिवाय स्वातीचं लग्न करून काय उपयोग नाही. जरा विचारतोच. हो दादा ही पोरग माहिती आहे का. हा माहिती आहे. कसं आहे वागायला काय व्यसन नाही नव्हता.
आईला तवर आणि ह्याच्या कोणाचा फोन आला. हॅलो मावा दे एक मावा. काय बघू आयला शेम माझ्याकडे दिसते की. बर बर ठेवतो. ए काय माहित आहे का दादा? नाही का काय माहिती मगाशी तर म्हणलाच माहित आहे. जरा कन्फ्युजन झालं होतं माझं जरा मग. बर बर आईला कुठं गावेल. गोलमाल है भाई सब गोलमाल है. एक्सक्यूज मी. आईला गेलं होतं स्वाती जो. बर सोन्या मावा दे एक. मावा खातोयस? मी नाही माझ्या मित्राला पाहिजे होता. इधर तुझी मावेश पुढे तिथं पडलेली. हा थँक्यू बाबा. सुकायच्या इधर तुझ्या बुरट्या कुठलं पचाकलंच मधीच. मावा खातोस वीर? नाही नाही आज बसलं बंद सगळं. उद्या बापाला घेऊन घरी ये. बघू सगळं पसंत पडलं तर लावून देऊ लगीन. चालतंय चालतंय धन्यवाद. हा पण बंद झाला पाहिजे मावा पाक. बंद सगळं बंद. हा पुढे तर तुझी नाही माझी नव्हे. बर पोरापोरीने एकमेकाला पसंत केलंय, आता बाकीचं बोला. पोराला व्यसन नाही ना कुठलं? अजाबात नाही, दुसरा कुठला वाईट नाद? अजाबात नाही, पोराला जमीन? अजाबात नाही, 5 एकर जमीन आहे की काय? अजाबात नाही पाडा लावलायचा. अजाबात नाही, पोराला नोकरी आहे का? अजाबात नाही. शेतीचं उत्पन्न एवढं आहे, नोकरी करायची अजाबात गरज नाही. असं काय पिकवतात शेतीत? गांजा, भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या, फुलभाज्या, प्लॅस्टिकची गदा, प्लॅस्टिकचा टेम्पो, एक्साविटर, प्लॅस्टिकचा ट्रॅक्टर, कोणतीही वस्तू फक्त 10 रुपये. अरे उरसात कुठे गेलाय? या आमच्या स्टॉलवर या. कुठलीही वस्तू फक्त 10 रुपये मध्ये घ्या. मावशी गर्दी करू नका. पैशाचा गल्ला, दिवाबत्ती आणि टेप रेकॉर्डर सोडून कोणतीही वस्तू फक्त 10 रुपये. या वारणाला से तापलेल्या जीवाला थंडगार गारवा द्या. ओ मावशी, ओ काकी, तिकडं इकडं बघा. इकडं या पोराच्या रगाचा चुकलाय बघा. त्याला वारणाला सी द्या. अरे तू पुरगी बघायला आलायस का जत्रेत आलायस? कुठे तुम्ही? मावशी कोणती मावशी? फक्त शेती. शेतीचं उत्पन्न भरपूर आहे आमचं. इन्कम आहे का शेतात? इन्कम. हा एवढी एटीएम कार्ड? पोरग पसंत आहे मला. उद्याच बाहेर उडवून टाकू. बसा खाली बसा. आता काय तुम्हीच लगीन करता का त्याच्यावर? बर 2 दिवसाचा मुहूर्त काढू आपण. चालतंय की. लग्नानंतर 2 महिन्यांनी. अगे स्वाती चहा आणखी ग. आले घ्या. वहिनी काय झालं? काय नाही. चला तुम्हाला नाश्ता देते. हा टपकली मध्ये. वहिनी एवढा की लवकर द्या नाश्ता. उशीर झालाय कॉलेजला जायला. हो देते थांबा. हे घ्या. अहो चमचा द्या की. हा थांबा देते. चमचा देते, पाणी देते, सगळं देते. लाडक्या नंदूबाई आहे ना तुम्ही माझ्या. अगं सुनबाई, गोळ्या माझ्या तेवढ्या. हो आले मामा. हे घ्या मामा. आणि पाणी पण आण ना जरा. हा आणते. बाई ग किती काम हो तुमच्या घरात. वैतागले मी. 2च महिने झाले लग्नाला. पोट पिट्टा पडलाय माझा. असं दे आता आलायस. बरं एक बस तेवढी आठ ठेव ग. ठेवा जा तुम्ही. ठेवतो की. पैसे एवढे ठेव की ग. हॅलो. हॅलो यादीतलं सामान घेतलं का सगळं? हा घेतलंय. थोडं राहिलंय घेतो. अगं ते गेलेत बाजारात सामान आणायला. तुम्ही डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. हो मी घरीच थांबले. अजून सुद्धा व्यस्तच आहे. हा चालते ठेवते आई. यांचा फोन? अगे कुठं बी असतायस का? फोन लावतोय. अहो आईचा फोन आला होता. तुझ्या आईला माझा नमस्कार सांग आईला. आणि भाजी कुठली आणू सांग. केव्हापासून फोन लावतोय. वांगी आणा पावशेर. बर भाभी वांगी द्या पावशेर. नाही नको अर्धा किलो आणा. अर्धा किलो द्या. हॅलो बोला की हो. अगं तेल किती आणायचं? 1 किलो का 2 किलो? 2 किलो आणा. माहित 2 खडून 1 का लिहिलंयस? बर मग 1 किलोच आणा. बरं ठेव फोन. 1 किलो द्या त्याला. 1 किलो साखर, 1 किलो चहाची पावडर, अर्धा किलो गुळ, कांदा आणि बटाटा 1 किलो. हॅलो निरमा बिरमा काय आणायचंय का? अहो कशाला 100 वेळा विचारताय? यादी दिली ना तुम्हाला, मग त्यातलं बघा की.
आईला ठेवला फुल लई नाटक करायला लागले आजकाल डायपर बाबा एक डायपर दे रे. तुझ्या बाणीकडे डायपर ठेवलेला जा तिकडे मेडिकल मध्ये मिळतंय बघ. मेडिकल मध्ये मिळते बी. दादा एक डायपर दे की. संपले डायपर. संपले बी. अय ऋषा डायपर दे एक. अरे विश्ल्या पोरग झाले हो तुला. कुठं पोरगा आता 2 महिने झालं की नोंद. अरे पोरग झालेला नाही मग डायपर कोणाला निघतोस. पोरा लागतोय मग हॅलो आता काय आहे? अगं डायपर कशाला आणायला सांगितलं पोरग कुठं झालं आपल्याला अजून. डायपर मी कधी सांगितलं डायपर? अगं ते लिहिलंच की आता यादी डायपर. अहो डायपर नाही वायपर आहे ते वायपर फरशी पुसायचा वायपर काय पिला बिलाय का काय तुम्ही? तुझं तू आणि जमा सामान मला सांगत जाऊ नको डोसके फिरायला जात आहे. ए बाबा फरशी पुसायचा डायपर दे आपलं वायपर दे. हे तर नाही मिळत वायपर. तिकडे का मिळत नाही का ठेवत नाही तुम्ही तसलं. आत्ता ताटतोस का एक पाय वर करून लाता मारे थैत नाही. वहिनी माझ्यासाठी आळूच्या वड्या करा की. अहो ताई उद्या करते की. नाही आत्ताच करा मला आत्ताच पाहिजेत. बरोबर करते. म्हणजे नुसती भाकरात ताप झाली घट्ट सोडागत नुसती बसते खाऊन खाऊन माजली नुसती मस्त. अहो बसा म्हणलं मी करते लगेच. हे काय चपाती झालं की लगेच करते. दाजी हाय का बरं. या मेवणे बऱ्याच दिवसानं आला कस काय याने केलं. आईनं स्वातीला डिंकाचा लाडू करून दिलेत ते द्यायला आलोय. बर तुम्हाला स्वातीला अय्या दादा तू कधी आलास? आत्ताच आलो बघ. ही बघ आईनं डिंकाचा लाडू करून दिलेत ते द्यायला आलोय. अय्या डिंकाचे लाडू मला खूप आवडतात. त्यांना खूप आवडतात. हा बाकी दाजी कसं काय. काय निवांत आहे बघा निवांत आहे. हा स्वाती तुझं काय चाललंय. काय नाही मस्त सगळे छान चालले. ओके. घरचे कसे आहेत सगळे? एकदम व्यवस्थित आहेत बघ. काय लगीन होते का ना आता. काय पोरगी बघायची चालली जरा बघू. कसलं भारी लाडू झालेत. हवऱ्या बोड्याची बकासुरी कुठली कशी खाते खादाडी माझ्या आईने दिलेले लाडू. ताई मला पण ठेवा बरं का लाडू. हा ठेवते. अगं स्वाती झालं का तुझं. झालंय आवरते. हा आवर लवकर आपल्याला फिरायला जायचं आहे. हा चालते. वहिनी एवढी कपडे धुवा की. अहो ताई बाहेर जायचंय आम्हाला उद्या धुते की उद्या द्या. काय नाही आत्ताच्या आत्ता धुवा मला उद्या घालायला पाहिजे. बरोबर मी घ्यायला पाहिजे. रोज तर 3 दिवस एकच ड्रेस घालते आणि आता लगेच मी बाहेर निघाली की आले लगेच टिंगाने कपडे घेऊन. वहिनी कपडे धुते तोपर्यंत राहिलेला लाडू खाते. गो बया दमले कपडे धुवून. एक काम करते आईने दिलेला लाडू खाते म्हणजे जरा एनर्जी. ताई काय करताय. लाडू होत्या मला पण द्या की एक. संपलं लाडू दरा. संपलं. माझ्या आईने दिलेलं लाडू खाल्लं मला एक पण नाही दिला. प्रत्येक गोष्टीत मला त्रास देते. तिचा बंदोबस्त केला पाहिजे. इसकी सजा मिलेगी बराबर मिलेगी. काय पण म्हण बघ आपल्या पोरगेला चांगलं स्थळ मिळालंय बघ. होय की. अहो बघा तिला 100 वर्ष आयुष्य आहे तिचाच फोन आलाय. हॅलो बोल की स्वाती. अगं काय झालं रडायला. आगाय काय सांगू तुला. हा माझी नणंद माझा लय छळ करते ग. काय बी गाडीचं काम करत नाही नुसतं बसून खाते आणि तिची समधी कामं मला करायला लागतात. अगो सासूच्या वरचा छळ करते माझा आई. आणि आई तुला माहितीये का परवा तू दादापासून लाडू दिलेलंच की नाही त्यातला एक कण बी मला दिला नाही. समजा लाडू तिने संपवला. आई आत्ता ग बया माझ्यासारखीच आहे वाटतं ते. मी पण अशीच करायची. काय नाही बरं तू ऐक मी सांगते तसं कर. हा सांग की काय करू. तिचं लगीन करून द्यायचा विचार तुझ्या नवऱ्याच्या डोक्यात घाल. एकदा का ती लगीन करून गेली की मग सगळ्या घराची मालकीन तूच होत्यास बघ. बरोबर चालते आई मी लवकरच त्यांना सगळं सांगते. अहो काय ग. रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना. अहो हे काय आहे. मागच्या अंडरपॅन्ट 90 सेंटीमीटर. मग ती इथं कशाला ठेवली. बाहेर जाऊन वाळत टाका. आधीच मला काम कमी आहेत म्हणून अजून
बरं बरं हा जावा. ह्याच्यासाठी बोललेलं होतं. हो मग तुम्हाला काय वाटलं? मला वाटलं काय काय नाही काय नाही. हा लगीन झाल्यावर जावी नाही गा समजू नको मला भोळी. बसा की. अहो ऐका की तुम्हाला एक सांगायचं होतं. काय सांग की. तुमची बहीण ना लय मोबाईल यूज करते. बर हा तिचं लग्न लावून टाका नाही तर बिघडायची. ठीक आहे पप्पांशी बोलून घेतो मी. लगीन केलं पाहिजे नाही परत हाताबाहेर जाईल पोरगी. मला आत्ताच लग्न करायचं नाही. अगं कॉलेज संपला आता कधी ना कधी लग्न केलं पाहिजे तुझं. एकदा सांगितलं ना नाही करायचं म्हणजे नाही करायचं. काहीतरी केलंच पाहिजे. चल चल लवकर. अहो मला त्या की गाडी मी चालवते. अगं तुला येते का तरी. हो येते मला. हा चालतंय घे घे. हा थांबा. बघू जरा कशी चालवते आज. बसा. हा हा जाऊ दे. हा अरे वा येते की. हो छान चालवतेस तू गाडी. थँक्यू. माझा पाय. पायाला काय झालं. अण्णा अण्णा काय रे बिया. अहो विश्ल्या झालं वहिनीचा ऍक्सिडेंट झालाय जोरात. काय होय. चल चल. हे बघा यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्या. पायातली लिगामेंट तुटल्यामुळे यांना आयुष्यभर चालता येणार नाही. कायम व्हीलचेअरवर राहावं लागणार. अहो रडू नका सावरा स्वतःला. आणि ऐका यांना इथून पुढे एका केअरटेकरची गरज आहे. यांची सेवा करायला एक नर्स लागणारच. नर्स कशाला माझी पोरगी आहे की. हळू की. हो हो वहिनी. दुखलं दुखलं. वहिनी ठीक आहे जेवा. भरवाकी भरवाकी काय भरवाकी. पाय लुळा झाली ती. हात नाही गप्पानी गेला. ते विसरले होते. आईला ही पडल्या मला फुकटची सेवा करायला लागते. काय म्हणला का ताई. काय नाही चला. अशी ढकलून देऊ वाटते ना. काय म्हटलं का ताई. काय नाही काय करताय. काय नाही वहिनी. मारायचं विचार आहे का मला. नाही पोरी आवरेज किती गाडीला आहे. 150 व्हायला चांगले आहे की मला पण एक यायचे आहे. मग घ्या की. कुठे मिळते. गावात इकडे हाय दवाखान्यात. दवाखान्यात. आईला डोकं फिरवय बास का आता झाली का हवा पालट. निवया का घरला गाडी. जरा अजून फिरूया की तिकडच्या गल्लीत. तर लय तुम्हाला बसून सुचतंय. चला घरला आता. चांगली होती तेव्हा बायकावर हिंडली नाही. आता हिंडू वाटते वी. काय म्हणलं का. काय नाही. काय डोक्याला ताप झालाय माझ्या. हिची सेवा करायचं काम लागलंय. जरा येतं इथं. हा नीट. हा बरं वाटतंय. या पाहिला जरा अजून. नाही ग वहिनी एक काम करता का. काय तुमची ही व्हीलचेअर ढुकलून मला लय कटाळा आलाय. ह्यो बारक्या पोराचा वॉकर घ्या. माझा लहानपणीचा आहे. या दोन्हीकडे 2 पाय टाकून बसा आणि तुमचं तुम्ही चालाय शिका. काय डोक्यावर परिणाम झालाय काय. डोक्यावर परिणाम व्हायचीच वेळ आली आता माझ्यावर. बेस बसल्या बाई व्हीलचेअर मध्ये. हिला अंघोळ घाला. हिचं कॅस इचरा. टिकली पावडर करा. जेवाय घाला. धुणं धुवा. फिराय न्या. सगळी कामं जी मलाच करायला लागते ती. एक काम करते लगीन करून घरात निघूनच जाते. म्हणजे कायमची कटकट गेली माझ्या डोक्याची. उसाला तोड येईल 2 दिवसात. मुकादम बोललाय मला. बर हा दादा पप्पा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय बोल की. मी लग्न करायला तयार आहे. तुम्ही मुलगा बघा. अरे वा 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 चांगली गोष्ट आहे की. ठरलं एकदाच नाही असं लग्न बघ. हो
स्वाती आता नेहा लग्न करून गेली की तुझ्या मत्तीसाठी एखादी नर्स बघायला पाहिजे बघ. त्याची काय गरज नाही. अगं गरज कशी नाही, मी रानातली कामं बघू का तुझ्याकडे बघू? एक तर तुला उठता येत नाही, चालता येत नाही, कोणतरी पाहिजे ना तुझ्या मत्तीसाठी. का तुझ्या आईला बोलूया? अहो नको. का नको? कारण मला काही झालेलंच नाहीये. अहो तुमची बहीण लई त्रास देत होती मला, म्हणून मी हे सगळं नाटक केलं. आता लग्न करून एकदाची गेली की घरावर माझंच राज्य. एक नंबर केलंस बघ, मला पण लई ताप देत होती, गेली एकदाची पिढा. कशी वाटली माझी आयडिया? एक नंबर. काय म्हणलं वहिनी साहेब? काय नाही, लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. Happy marriage life. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.